बंदिशाळेत ठेवलं. 1 2 3 4 5 6 मुलं मारले. 7वा योग महिने 8वे भगवान श्रीकृष्ण जन्मला. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री 12चा प्रसंग. बेजांचा कडकडा धोधो पाऊस. आणि या जगाच्या कल्याणासाठी भगवंताने आपल्या अवताराचं बंदिशाळेमध्ये प्रागट्य केलं. गोपाल कृष्ण भगवान जन्माला आलेलं वय 8 वर्षाचं. अवतारात 8वा, आईच्या पोटी 8वा. इंग्लिश महिना जर बघितलं ऑगस्ट, तोही 8वा, वय 8 वर्षाचं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाचे मारेल. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजटी. कृष्णा, कंसाने तुला बघितलं तर तुला मारेल. ते म्हणतात रडू नको, मराय आलो नाही, माराय आलोय. फक्त एक काम करा म्हणले, लगेचच्या लगेच मला आता मारून जमणार नाही म्हणले. जरा लिला करतो थोड्या, जरा खाऊन पिऊन दष्टपुष्ट होतो, येतो जरा म्हणले 10-12 वर्षांनी परत तुमची भेट घ्यायला. आता एक काम करा, मला इथं ठेवू नका, कुठं न्या. माया उपदली फेरी मजानी इथं ठेवू नका, मग न्यायचं कुठं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. अरे नेहा म्हणतो हे बोलणं सोपं आहे, पण आम्ही आहे बंदिशाळे. साखळ नंदाने बांधलेले. उचलून तर बघा म्हणजे. उचलेला कमळापती आवाज. पायीची बंधने गळती. बंधने गळून पडली. सैनिकांना झोपत आल्या. वसुदेवजींनी भगवान श्रीकृष्णाला त्या टोपलीमध्ये आपल्या डोक्यावर घेतलेले. पाऊस चालू आहे. रडणारी आई लक्षात राहते, पण धडाकेबाज बाप हा सुद्धा लक्षात ठेवा बरं का वसुदेवजी. जेवढं आईचं प्रेम असतं ना, तेवढं वडिलाचं प्रेम असतं. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही वसुदेवजीने. मी गेलो तरी चालल, पण कृष्ण माझा बाळ वाचलं पाहिजे. यमुना नदी पार करायची, त्याच्यातून मायबाप प्रवास सुरू केला. त्याला बाप म्हणतात मायबाप. आणि अखेर बाप बाप होत आहे. आई रडून मोकळे तर बाप रडत नसतो. बाप नारळासारखा असतो. ओढून असं कडक दिसतो, आतून नारळासारखं गोड पाणी असतं. माय हे बापाचं जीवन आहे मायबाप. हे वसुदेवजी सुद्धा लक्षात ठेवा. देवकी माता रडत बसले, वसुदेवजीने डेअरिंग केल्या. धडाकेबाज धमाकेदार बाप म्हणायचं. नदीला दर्शन घ्यायचं होतं. पूर चालेला अचाट, त्याशी लावीला अंगुष्ट. तिला दर्शन दिलं. नदी माईला दर्शन दिलं तर नदी माईने वाट कशी दिली सांगा. पूर्वी महिला मंडळ मधून भांग पाडायचं बघा. पूर्वी. आताच मी काहीच बोलणार नाही. बोलण्याची माझी अपेक्षा सुद्धा नाही, कारण न बोलता ओळखून घेणारे तुम्ही तज्ञ माणसं असल्यामुळे सगळ्याच गोष्टी स्पष्ट सांगण्याची गरज नाही. तुम्ही 4G 5G रेंज मधली माणसं आहेत, त्याच्यामुळे आता काय सांगायची गरज आहे. पूर्वीचं ना आताचं काहीच नाही. पूर्वी महिलांच्या कमरला पिशवी होती, पिशवी पैसे ठेवायला जुन्या. आता पिशवी राहिली का? नो, पर्स. मी म्हणतो वापरा, पण लिमिट असल्या पर्स आल्या. तर एक पर्स परवा पुण्यात बघितली, त्याची दोरी खांद्यापाशी होती, पर्स गोठ्यापाशी लोळत होती. इतकी लांबी. मी म्हणत ताई पायात. महाराज तुम्हाला कळणार नाही, ती फॅशन आहे. म्हणलं घोटा मोरगळून दाताडाव पडल्याशिवाय तुला कळणार नाही. अरे काय गुर्र बांधावय गोठ्यापाशी परस असते का? ती घ्यायची तरी कशी खाली वाकून. उग फॅशन काय तरी. मला एक पर्स गवली. 12 कप्पे होते आम्हाला, मला आमच्या प्रसाद महाराज मित्र. आम्ही खिस चापसूस जियाम झालो. काहीच गावाना. मी वैतागून मित्राच्या थोबडा फेकली. म्हणलं जी गवंती तुला. त्याने शेवटचा कप्पे हात घेतला आणि त्याला काय गवलं, टिकल्याचं पाकिट.
किती देव मला सांग म्हणलं 3 तुला 3 मला लावका पडाला आणि चल चिंचोलीला. आता काय सांग पैसे बी नाही त्याच्यात पण उगा दुसऱ्यात वस्तू काय बी पाकिट टिकल्याची पाकिट आणि कुठं काय काय सगळा काळ बदलला हो. आता काय काळ इतका बदलला की कोणत्याच गोष्टीला मर्यादा राहिलेली नाही. सगळं अवघड होत चालला. चपात्याचं मशीन आले राव. नुसता उंडा ठेवायचा मशीन दाबलं की चपाती भाजूनच बाहेर. आंघोळीचं मशीन आला पाहुणा गावात करायचे का आंघोळ हो घाला मशीन मध्ये. घातला मशीन मध्ये दाबलं बटन गेली लाईट. खाड धाड इतका धुतला आत मशिनीने तो मला वड्याला आंघोळ करील पण मशिनीत घुसणार नाही मला. लय धुतला मशीन बंद झाली होती पाती फिरायची ना कुणी. काय बदलन काय तर सगळा बदल. पूर्वी मला महिला दळायच्या महिला. आता गडीच जातो डाबा खांद्या घेऊन मी दळायने पिठात गुतून मी याला पाहिजे. सगळाच बदल झाला. पूर्वी महिला मंडळ अशा मधून भांग पाडायच्या. तसं नदीबाईने असं डायरेक्टच वाढ दिली. 2 भाग झाले. वसुदेवच्या देवाचं स्वागत गेले. नंदवाच्या वाड्याला 4 दरवाजे गो दरवाजा 5 दरवाजा उत्तर दरवाजा मुख्य दरवाजा. जिकडून गायचा गोटा सुरू होतो त्याला गो दरवाजा म्हणायचा. त्या दरवाज्यातून वसुदेवजीने एंट्री केली. यशोदा मायाजाऊच्या मुलीला उचलला आवाज. मुलीला घेतलं आणि मुलाला ठेवलं. बारीक ऐका देवाच्या बापानं सुद्धा मुलाला लांब केलं. नीट ऐका बरं का. भगवान श्रीकृष्ण देव त्याचा बाप वसुदेव त्यांनी सुद्धा मुलगा लांब ठेवला आणि मुलीला जवळ केलं. ह्याच्यात सुद्धा छोटा संदेश आहे की मुलीवर सुद्धा प्रेम असावं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण शिकण्यासारख्यात ना. आपण करतो का मुलीवर प्रेम. महिला मंडळ तुमचं तुम्ही निरीक्षण करा. तुम्हाला मुलगा झाला की हॉस्पिटलमध्ये खुश होता. मुलगा झाला पोरगी झाली पोरगीच झाली. आणि तुम्ही कोण होता बचत गट. मुलीच्या जन्माचं स्वागत आधी तुम्ही करा मग जग आपोआप करेल. मुलगी झाल्या त्याला जिलबी फिलबी बर्फी फिरबी वाटायचं ना. मुलगी झाल्या पेड वाटायचं आणि पोरं झाल्या वडापाव वाटा. आता हाईच तसलं खैर तर त्याला काय पेड वाटायचं. ती नाही पेड्याच्या मापात ती बुटाने हाणणार रे. आपण कमी वेळेला ऐकणार रे. त्याच्यामुळे त्याच्यालाही स्वागत करायची गरज नाही. मुलीला जिव्हाळा असतो बापाचा. माय बाप जर बिगर जेवता झोपला ना मुलगी जवळ येते. बाबा चला जेवून घ्या. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. चला बरं किती जिव्हाळा आहे. झोपून द्या बरं बापन येऊन द्या बरं पोरग फिरून. आधी डोकं झोपले घर म्हातार पडून द्या तेवढ्या चपात्या वाढल्या म्हणलं आपल्या वाटायला. आता म्हणजे तुझं खाण्यावच कसं द्या नाही असली पोर आहे. शाळा भरली. बाप्पाने विचारलं मुलीला किती वह्या लागतात. पप्पा मला 5च आणा वह्या. पैसे कमी असेल तर 4 आणा. मुलगी पोराला हेगडे तुला किती वह्या आणायच्या. मला आणा 22 का शाळा पेटवायची काय. 22 वह्याचं काय करतो. हे असली पोर आहेत आणि लोक का मुलं करतात हेच मला कळत नाही रे. पहिली बेटी धनाची पेटी. बेटी बचाव बेटी पढाव. मुलगी शिकली प्रगती झाली. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. दोन्ही घरी. मुलगा एकाच कुळाचा उद्धार करतो ते बी नीट जन्माला आला तर मुलगी 2 कुळाचा उद्धार करते. पण लोकांच्या एक जण परवा माझ्या पाया पडाय आलो आणि पाया पडल्यावर जे हरी 1000 रुपये पुढे ठेवलं. मी गुपचूप खिशात टाकला. आधी नकोच म्हणलं मी पण घ्यायचंच होतं मला बी. आणि जी नको म्हणते त्यांना घ्यायचंच असतं. गावात बघा काय काम मला काय सत्काराचं कर त्याला पहिला गोतवायचा म्हणजे ती परत वाय करत नाही. हे सिस्टीम राजकारण समाजकारण जेव्हा नको म्हणतो ना त्याला पहिला गोतवायचा म्हणजे ते शांत होतं. जे नको मी म्हणलं नको असू दे टाकलं खिशात. ते मला महाराज जे अरे ही माझी धर्मपत्नी. म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणचा जोडा आनंदानं संसार करा. ते मला महाराज ही माझी मंडळी तुम्हाला 1000 दिल्या तिला 9वा महिना. मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं 1000 कशाला दिले ते. आता पोरगान पोरगी मला कळालं असतं तर मी रोज 2 गाव बोंबलत फिरलो असतो का. मी 2 गुण सांगितले मी म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मार्ग सारल्या पोरगा नाही झाल्या मी म्हणलं पोरगी नक्की होणार. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला सध्या. गायक वादक IPS PSI कलेक्टर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू आहे का नाही देश तुमच्या ताब्यात. मोदी साहेब पंतप्रधान आहे मालक नाहीत. प्रधान मालक नसतो सेवक असतो. आणि मेन बॉस कोण आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या. देश तुमच्या ताब्यात आहे. स्त्रियांची ताकद सामान्य समजू नका. महिलांवर टीका करण्याचा अधिकार आमचा नाही. आमच्यातली महाराज मंडळी महिलांवर टीका करतात की एखादी गोष्ट सांगितल्यावर ती गोष्ट त्यांच्या पोटामध्ये राहत नाही. लगेच ती गोष्ट पुढच्याला सांगून टाकतात. महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. अख्खं जग म्हणतं महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटातच राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं.
देव जरी असला तरी डायरेक्ट अवताराला आला नाही. आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला आणि रामप्रभुचंद्रांना सुद्धा कौशल्य मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. ही श्री शक्तीची ताकद आहे. भिडवलं शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. हे मान्यच करावं लागेल शेतकऱ्याला सुद्धा. तुम्ही काय गावात कडक टोपे घालून गप्पा हाणताय, त्यांची कृपा ह्या कामाचं सगळं नियोजन लावतात म्हणून. आपले काय काम करण्याची प्रवृत्ती राहिली का? शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची त्यांची भांडणं होत नाहीत. चुकून झाल्यावर ठोका टाकवत्या, फुसफुस करते, रुसून जाती, धारा काढाय परत माघारी. शेतकऱ्याचं लय हसून खिळून ते हसत्यात बी, रडत्यात ते, हुसकत्यात बी, भांडत्यात, परत जुडीने मोटरसायकल कीर्तनाला जात्यात. त्यांचा लय मोकळा खेळ. शेतकऱ्याच्या मनात आलं की बायकोला सणासण दोन कानाखाली हाणू शकतो. शिकलेले नाहीत हाणू शकत. नाही त्यांनी हाणायचं म्हणजे लय अवघड आहे त्यांच्यासाठी. ते काय ती ब्रह्म गोष्ट आहे. मायबाप ते मेसेजवर बोलतात, भांडणं झाल्यावर सुद्धा व्हॉट्सअपवर चॅटिंग करणार. शिकलेले लय येडेवणी करतात. ते तोंडाने बायकोला बोलत नाही, भांडणं झाल्यावर नुसता मेसेज करणार हाय, तिकडून रिप्लायच नाही. बायको त्याला बोलत बी नाही, म्हणतो परत हाय, काय झालं, लगेच ती तिकडून तसलं चिन्ह पाठी ती वाकडं तोंड केल्यानं. अरे भांडणं कुठं मोबाईलवर असत्यात होय तवा. लगेच इकडून चिन्ह पाठी तर काना खालीच टाकेन, लगेच तिकडून ते चिन्ह पाठी ते रडलेलं, मला मारू नका. अरे काय धंदा, मोबाईल ठेवून लावून सणासण काना खाली. काहीतरी शेतकऱ्याचा आपला हसून खेळून भांडणं होत्यात, उड्या हानीत परत मस्तपैकी निवांत जगत. आता शेतकऱ्याचं जीवन मायबाप सुखी आणि शेतकऱ्याचा प्रपंच महिलांच्या जीवन. मला शेतकऱ्याचं एक पटत नाही. आता तुमच्याकडे दूध व्यवसाय जरा मराठवाड्यामध्ये थोडा कमी प्रमाणात, आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय म्हणजे फार मोठा आहे. सकाळी माणसं वस्तीवरून वाड्यावरून गावात दूध घालायला येतात. 7 वाजता ती घरच वाढतात, वस्ती त्यांचं घर, आणि 7ला गावात येतात. मग 7ला गावात दूध घालायला आलेला माणूस कमीत कमी महागारी किती वाजता जावावं? दूध घालणं म्हणजे 15-20 मिनिटाचा विषय. मी म्हणतो तास जाऊन द्या ना, की 12ला घरी जातात. 5 तास ह्यांचं गावात काय काम असतं बो? काहीच नाही, फक्त गावचे कुटाने. ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, ह्याने हे केलं, त्याने ते केलं. अरे तुला काय करायचंय? आपली लेवल कुठं चालू आहे? तू गप्पा कुठल्या हाणतो? स्वतःच बघायचं ना. गप्पा तर मोठ्या. शेतकऱ्यांना सुद्धा सकाळी 7 ते 12 जरा गावात जास्त टाइम कमी द्या. शेतकऱ्याचं नियोजन करा आपल्या शेतीचं. 7 ते 12 त्या महिलाकडून शिका काम किती करायचं. स्वतःच आवरून, सासू सासऱ्याचं आवरून, मुलीची वेणीफिणी करून, मुलाचा डबा बांधून, सगळा डबा रेडी करून 11ला रानात असते त्या खुरपायला, आणि 12ला डायरेक्ट गावातून वस्ती रानात येतो वाडा जेवाय. लय भूक लागली, काम काय केलं बा तो? काम करण्याची प्रवृत्ती सुद्धा शेतकऱ्यांना ठेवा, ही माझी विनंती मायबाप. आणि लक्ष्मी सारखं आमच्या या धर्मपत्नीचं जीवन आहे, माऊलीचं जीवन आहे. त्याच्यामुळे देव जरी असेल तरी स्त्री शक्तीला सलाम करावा लागला, मातृत्वाला किंमत द्यावी लागली, त्यावेळेस जगामध्ये अवतार घ्यावा लागला. विडवलं देवाच्या बापानं मुलीला घेतलं आणि मुलाला ठेवलं. माघारी आले. पहाटे 4 वाजता एक दाशी नंदवाच्या वाड्यामध्ये आली. तिने ते भगवंताचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर अख्ख्या गोकुळामध्ये वार्ता झाली, आणि भगवान श्रीकृष्णांचा आपल्या गोकुळामध्ये प्रागट्य झाल्याच्या नंतर गोकुळवासियांना जो आनंद झाला अभंगाच्या
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळवासियांना जो आनंद झाला अंत नाही पार नाही. त्या आनंदाचं वर्णन तुकोबऱ्या म्हणतात झाली बोलायाची क्षमा. शब्दाच्या पलीकडचा तो आनंद आहे. गोकुळीच्या सुखा. अहो 5000 वर्ष झालं भगवंतांना अवतार घेऊन आता काल्याच्या कीर्तनाला आपल्याला किती आनंद आहे, किती जल्लोष आहे. आता जर एवढा आनंद आहे त्यावेळेस काय परिस्थिती असेल, काय आनंद असेल. तुकोबऱ्या म्हणतात शब्दात वर लेखा या शब्दाचा अर्थ सीमा संपले. अंत पार नाही लेखा. मोजमाप होऊ शकत नाही, टॅली निघू शकत नाही, गणित काढू शकत नाही. कशाचं? आनंदाचं. अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा. आणि म्हणून गोकुळ या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं जर अभंगाचं चिंतन करायचं म्हणलं तर गोकुळ म्हणजे भक्तीच्या सुखा. भक्तीचं जे सुख आहे ते अंत पार नाही लेखा. परमार्थातला जो आनंद आहे, जो सुख आहे ते शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. संसारात सुखच नाही. नुसतं व्हाय चालू, ह्याच्यात नाही मिळन त्याच्यात नाही मिळन, कशातच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. नुसत्या आशेवर जीवन चालू आहे. पण खरं सुख जर असेल भक्तीचं सुख आहे. म्हणजे गोकुळीच्या सुखा या शब्दाचा खरा अर्थ आहे भक्तीची या सुखा अंत पार नाही लेखा. विडवल काय त्या गोकुळामध्ये आनंद. एका गवळ्यानं कळलं ती गवळंग बसणार आहे का. तिने दुसरीला, दुसरीने तिसरीला, तिसरीने चौथीला. अख्ख्या गोकुळामध्ये एका गवळ काय म्हणतात गवळ गवळण काय गोकुळात आनंद. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. किती खोटे राव. झालाय कुणाला, गाजावाजा कुणाचा चालू आहे. पुत्र झाला झालता कोणाला, देवकीला. जल्लोष कुणाचा चालू आहे. ही खऱ्याला पहिल्यापासूनच किंमत नाही. खऱ्याला गोळे, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं काटकाळी, गरीबाची फाटली जुळी, उसवल्याने टोळी. गरीबाचं पहिल्यापासूनच मारण नाही मायबाप. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झालाय नौकर. विठ्ठल आवाज द्या. पुत्र झाला यशोदेला, झालता देवकीला. पण यशोदा मातेचा असणारा जय जयकार चालू. यालाच म्हणायचं नवल केवडे. मॉनिटरला आवाज. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे ओढे. आणि त्या गोकुळामध्ये आनंद. गोकुळात आनंद मान्य हो. पण मथुरेत मीटिंग बसली ना, कंसाला टेन्शन आलं. इतके बिल्डिंग लावून कस काय निसटला रे तू. आपण टँकर बर दारू वाटली, मतागणे 1000चं बजेट बी धरलं होतं, तरी आपला पराभव कस काय झाला. बाकीचे म्हणले आता मागचं सगळंच बसू नका, पुढच्या 5 वर्षाचं आतापासूनच नियोजन लाव. नुसतं पैशावर सगळा विषय होत नसतो. माणसाची मनं थोडीफार जिंकावं लागतात. तसं आता मागचं येड्यावानी तुम्ही करू नका म्हणले. इथून पुढचं आता नियोजन कसं लावायचं. कृष्ण तुमचा वैरी तर सटकून गेला म्हणले, पण आता मारायचं कसं हे जे आखणी करा. चमचे चपाटे, चेले चपाटे होते, त्यांनी कंसाला फुगवलं. म्हणलं बक्षीस मोठं ठेवा, त्याच्याशिवाय लोक पुढाकार घेणार नाहीत. रिस्क आहे ना म्हणले कृष्णाला मारायचं. म्हणजे सभे मग म्हणला जाळ झाला, तिकडं अर्ध राज्य देऊन टाकू म्हणला दान. जेव कृष्णाला मारेल पुकार केला, जो कोणी माझ्या वैऱ्याला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दान. एक राक्षस उठला, येडा उचलाय, त्याचा पोर आल तर संग बाप्पा कजा खाली वर थोबाड घेऊन निघाले अर्ध राज्य घ्यायला. नियम ऐकला का. कृष्णाला मारलं तर अर्ध राज्य दान. तिकडे गेलेला जिवंत माघारी आला तर येत नाही त्यो नमुन्यावर रे जातो. त्यो गाला मरता. जिवंत महागारी आले तरला किंमत आहे. एका गावात कीर्तनला गेलो, 12 वाजले तरी कीर्तन सुरू आहे ना. एक बारकं पोरग होतं,
म्हणलं सरपंचाच्या घरी जा, गायक वादक बसले त्यांना बोलून आण, म्हणजे पटकन सुरू होईल. ते म्हणलं ते तिथं जर नसले तर. अरे म्हणलं मी तिथनच आलोय, हाय तिथं कुत्रं असलं तर. आम्हाला कुत्रं काय करतात, चावलं तर. अरे म्हणलं नाही, दरवाजा लावला असला तर. अरे म्हणलं उघडताना त्यांना माझं खोटं वाटलं तर. म्हणलं हितच मर. तुला तारासन मला आवाज नाही म्हणत नाही, होई म्हणत नाही. असे काय काय ऐकू कामे असतात, काय सांग कामे असतात, काय काय आगाऊ कामे असतात. सांगन त्याच्यापेक्षा जास्त डोकं लावण्याचं काय कायचा सवय असते. माझं काय काय सांगन तेवढंच ध्यानात ठेवतात, जास्त डोकं लावित कामात. राज्य मिळतंय, जिवंत महागरे आलं तर कुणीच पुढे ना. लेडीज पुढे आली, तिचं नाव पुतना, मी मारते कृष्णाला. आणि विडा उचलून नंदवाच्या वाड्यात आली. त्या पुतनेची काय फजिती केली सगळ्यांना माहिती. अवाढव्य शरीराची पुतना, 6.5 दिवसाचं कृष्णाचं वय, विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, आणि शेवटी प्राण ओढून गेला. सुरुवात केल्या. पुतना म्हणली सोड हे मला सोड. एक तर धरीत नाही, धरल्या सोडित नाही. पुतनेला मारलं, तिला सुद्धा मोक्ष दिला. 6.5 वयाच्या बाळानं एवढी मोठी पुतना मारली, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अगोदरच कृष्ण जन्माला आलाय म्हणून आनंद झाला, आणि त्याच परत भगवंत बालकृष्ण बनून रांगतात, या डबल आनंद झाला अभंगाच्या दुसऱ्याच्या.